निर्मलाचे सूर्यफूल. एका छोट्याशा गावात जिथे शेतं दूरवर पसरलेली होती तिथे निर्मला नावाची एक उत्साही मुलगी राहायची. ती खूप मेहनती होती. निर्मलाला तिच्या आजोबांसोबत शेतात काम करायला खूप आवडायचे. तिचे आजोबा शंकरराव, त्यांना शेतीचा खूप अनुभव होता. एकदा आजोबांनी तिला एक खास सूर्यफुलाचे बी दिले. निर्मला, ते म्हणाले, याला तू स्वतः लाव आणि त्याची काळजी घे. निर्मलाने घराच्या मागे असलेल्या लहानशा जमिनीत ते बी काळजीपूर्वक लावले. रोज ती त्याला अगदी प्रेमाने पाणी घालायची आणि त्याच्या भोवतीचे तण काढायची. काही दिवसांनी त्या लहानशा बीजातून एक हिरवे कोंब बाहेर आले. निर्मलाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण कोंब हळूहळू वाढत होता. इतर झाडे खूप मोठी झाली, पण तिचे रोपटे मात्र लहानच राहिले. तिला थोडे वाईट वाटले. घाबरू नकोस बाळा, आजोबा म्हणाले. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागते. तू फक्त मेहनत करत राहा. निर्मलाने आजोबांचे ऐकले आणि तिची मेहनत चालूच ठेवली. तिने रोपासाठी एक छोटी काठी लावली, जेणेकरून ते वाऱ्याने मोडून पडू नये. पाऊस असो की कडक ऊन, ती रोज त्याची काळजी घ्यायची. आणि मग एके दिवशी सकाळी ते लहान रोपटे मोठे झाले आणि त्यावर एक तेजस्वी पिवळेधम्मक सूर्यफूल उमलले. ते इतके सुंदर होते की जणू त्याने सूर्यच पकडला होता. निर्मलाला समजले की खरे सौंदर्य आणि मोठेपण कठोर परिश्रमातूनच येते. तिची मेहनत फळाला आली होती.